बीड जिल्हा हा खरंच अराजकतेकडे वळू लागलाय का? बीड जिल्ह्यामध्ये अराजक परिस्थिती निर्माण झाली का? आणि आता बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने आधी रस्त्यावर किंवा आडबाजूला जाऊन ज्या पद्धतीने अमानुष मारहाण व्हायची, आता यासाठी मोकळी जागा किंवा परिस्थिती ही बघण्याची गरजच पडत नाहीये. सरकारी कार्यालय असो, रस्ता असो किंवा कोणताही भाग असो, या लोकांना कायदे सुव्यवस्थेचा धाकच उडालेला आहे आणि आपली मनमानी आणि आपली अराजकता दाखवण्यासाठी त्यांना कोणतीही जागा असो किंवा आपली दहशत बसवण्यासाठी कोणताही भाग असो, आज त्यांच्या हाताला येईल त्या वस्तूनं त्या समोरच्याला मारण्याचा प्रयोग आता या जिल्ह्यात सुरू झालाय. मागच्या 15 दिवसापासून ज्या पद्धतीने समाधान केंडकर आणि दादा केंडकर हा विषय मीडियाच्या मुख्य पटलावर आणि युट्यूबच्या पटलावर सारखा ट्रोल होत होता, सारखा चर्चित विषय होता. या पद्धतीने शेतकरी राजा हॉटेलवर झालेल्या त्या परिस्थितीचा आणि समाधान केंडकरनं धनंजय देशमुखवर ज्या पद्धतीने खोटा 307चा आरोप लावला, त्यावरून उडालेली ही सगळी प्रक्रिया. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय व्यवस्थेने ह्याच्यात सुद्धा हात शेकण्याचा प्रयत्न केला, याला पाठबळ देऊन हे प्रकरण कशा पद्धतीने खोट आहे कशा पद्धतीने खरं आहे, या दोन्ही दृष्टीने प्रयत्न झाले. पण वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं या कायदे सुव्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या अराजक तत्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी नेमकं काय केलं, कोणती उपाययोजना केली पाहिजे, याच्याबद्दल मात्र या राजकीय व्यवस्थेमध्ये कसल्याही पद्धतीची दिशा दिसत नाही. त्यामुळं या उघड्यावर पडलेल्या या बीड जिल्ह्याची परिस्थिती खऱ्या अर्थानं सावरणार कोण, याचीच परिस्थिती मांडण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. आधी चर्चेत असायचं बिहार म्हणलं की खऱ्या अर्थानं गुंडगिरी आणि दादागिरी, किडनॅपिंग, बलात्कार, दरोडे, लुटमाऱ्या अशा घटनेंनी बिहारची पानं भरायची. कारण की त्यावेळेस बिहारमध्ये जेव्हा बिहार या पद्धतीत वागत होता किंवा या जंगलराजच्या परिस्थितीत बिहार होता, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता किंवा मेन स्ट्रीम मीडिया ही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेला नव्हता. पण आजची परिस्थिती बघितली तर त्या बिहारमध्ये सुद्धा घटना, एवढी अराजक परिस्थिती असणारा राज्य आज व्यवस्थित आणि कायदे सुव्यवस्थेच्या पटलावर चालतोय. आणि त्या काळातच या बीड जिल्ह्याची जर भूमिका बघितली तर या बीड जिल्ह्याची भूमिका ही संत महंतांची आणि प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची माती सुपीक करणारी जमीन होती. आणि आजच्या परिस्थितीत बीड जिल्ह्याची अवस्था काय झाली, तर आजच्या परिस्थितीत बीड जिल्हा हा अराजकतेकडे वळतोय, गुंडागर्दीकडे वळतोय, लुटमारीकडे वळतोय, बलात्काराकडे वळतोय, खून आणि दरोड्यांच्याकडे वळतोय. आणि राहिलं काय, आता राहिलं आज त्याची ही पूर्ण कथा पूर्ण झाली. आता यांना सरकारी कार्यालय सुद्धा यासाठी कमी पडू लागली आणि आपल्या कामात हस्तक्षेप का केला म्हणून लोखंडी राडनं स्वतःच्याच भावाला मरुस्तर मारलं. आता खऱ्या अर्थानं ह्याला काय म्हणावं? या सगळ्या स्वार्थ नीतीसमोर नाती गोती सगळेच विषय संपले. आता फक्त राहिलाय तो स्वप्रतिष्ठा आणि स्वतःचा विचार, आत्मकेंद्रित वृत्ती. भले या आत्मकेंद्रित वृत्तीसाठी कुणाचीही कशाही पद्धतीनं आम्हाला आमचं कार्य करण्याची भूमिका असेल. आता समाधान केंडकर आणि दादा केंडकर हा वाद ज्या पद्धतीने पेटलाय आणि ज्या पद्धतीने समाधान केंडकर वारंवार येऊन या सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे विधानं देत होता, या विधानावर भागलं नाही तर एकमेकांच्या विरोधात खोट्या कंप्लेंट सुद्धा यांच्यावर एकमेकांनी केल्यात. त्याच्यात दादा केंडकर नाही, पण दादा केंडकरचे साडू भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर समाधान केंडकरनं गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये ही सगळी परिस्थिती अडकली होती, परंतु आज त्याचा उच्चांक झाला. आणि जेव्हा समाधान केंडकर आपलं स्वतःचं काम करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात गेला असता, त्यानंतर त्याच्या पाठलाग करून
आणि त्याच्यानंतर तो कधी बाहेर येतो यासाठी दबा देऊन बसलेला दादा केडकर आल्यानंतर ज्या पद्धतीची अमानुष मारहाण समाधान केडकरला करण्यात आली, खऱ्या अर्थानं हे नैतिकतेत कुठं बसणार आहे? वास्तविक स्वरूपात समाधान केंडकर हा दादा केंडकरचा लहान भाऊ आहे. आणि दादा केंडकर काहीही दाखले देत असेल तरी शेवटी रक्ताची नातं ही रक्ताचीच असतात. आज समाधानवर अशा पद्धतीचा हल्ला दादा केंडकरनं का केला? आणि निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आज दादा केंडकर हा ज्या वलयात आहे, ज्या परिस्थितीत आहे, ज्या परिस्थितीत त्याची सगळ्या या भूमिका मांडल्या जातात, या सगळ्या परिस्थिती कशामुळे निर्माण झाल्या आणि नेमकं कारण काय? खऱ्या अर्थानं याचा शोध घेणं गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीच्या या सगळ्या कवायतीमुळे ज्या पद्धतीची बीड जिल्ह्याची माती ही नीतीभ्रष्ट होऊ लागलेली, सर्वसामान्य जनतेसमोर, सर्वसामान्य मुलांसमोर ज्या पद्धतीचे उदाहरणं मिळायला लागलेत, कारण की आमच्या जिल्ह्यात उदाहरणं मिळायला काही कमतरताच नाही. एक प्रकरण घडलं की एक प्रकरण डोळ्यासमोर त्यापेक्षा भयानक परिस्थितीत उभं राहतं. संतोष देशमुख प्रकरण निस्तारता लगेच तो ढाका प्रकरण, अशा ढाका प्रकरण झाल्यानंतर ते आनंदे महाराज प्रकरण असे काढले तर कमीत कमी 10-5 प्रकरण सहज निघतील संतोष देशमुख या प्रकरण झाल्यापासून. म्हणजे महिन्यातून एक तरी असं प्रकरण डोळ्यासमोर येतं की त्या प्रकरणामुळे खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या इज्जतीच्या चिंधड्या उडतात. पण या चिंधड्या उडताना सगळ्यांना आपल्याला या आगीत आपल्या हात शेकायला मजा येते. पण ही आग कशामुळे पेटते? ही आगीला खऱ्या अर्थानं नियंत्रित किंवा या कायमस्वरूपी याचा विमोड करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही. आज जो तो आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्यामागं, मग भलेही आपल्या तालुक्यातल्या आपल्या परिस्थितीमधली परिस्थिती कितीही अराजक असो, मागे केस तालुक्यात झालेली घटना आहे, त्या केस तालुक्यामध्ये पोक्सोच्या अंतर्गत पीडित मुलगी संध्याकाळी 8 वाजल्यापासून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये खितपत पडली. तिची फिर्याद सुद्धा या पोलीस स्टेशनच्या लोकांना या दरम्यान घेण्याची मुभा झाली नाही. आणि जेव्हा 5 वाजता हा गुन्हा नोंद झाला, त्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत ही मुलगी मेडिकलसाठी प्रलंबित होती, तशीच ताटकळत बसली होती. एकीकडे तर अमानुष पद्धतीने झालेला हा छळ आणि दुसरीकडे यंत्रणेने केलेला हा मानसिक छळ, दोन्हीमध्ये समानता काय आहे याचा विचार केल्यानंतर खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने या भागातले लोकप्रतिनिधी, नावं घेत नाही पण या भागातले लोकप्रतिनिधी स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी ज्या पद्धतीची या खोटे गुन्हे कशा पद्धतीने दाखल करून सरकारी यंत्रणेचा कसा वापर करून घेत आहेत याचे वारंवार मीडियावर दाखले देणारी लोक आपल्या तालुक्याची परिस्थिती निस्तारता येत नाही, आपल्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची परिस्थिती निस्तारता येत नाही. मात्र ह्यालाच म्हणतात ना बड्या बड्या बाता ढोंगण खायला आता. या बड्या बड्या बातामध्येच आम्ही संपलोय. आम्हाला फक्त दिसतोय तो आमच्या मतलबाचा आणि आमच्या परिस्थिती, आमच्या राजकारणाला पोषित करणारा तो ती भूमिका. वास्तविक परिस्थिती काय आहे, समाज व्यवस्था कशा पद्धतीने चालली, या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं आम्हाला हाताळता येईल ह्याच्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. फक्त आपल्या यायचे स्टेटमेंट द्यायचे, डायलॉग मारायचे आणि आपल्या पद्धतीने आपल्या घरी जाऊन निवांत झोपायचं. जनता होरपळते ते होरपळू द्या. या परिस्थितीत सध्या बीड जिल्ह्याची अवस्था झालेली आणि त्याच्यात ना कोणी वाली आहे ना कोणी याच्यावर लक्ष देणार आहे. सगळ्यांनाच वाटतं हे कशा पद्धतीने जळू द्या, हे जळतंय तर जळू द्या, कारण की एकदाची कीड संपून जाईल. माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा इथल्या पालकमंत्र्यांना सुद्धा याची भूमिका नाहीये. मी मागे म्हणलं होतं तर खऱ्या अर्थानं गडचिरोली ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं त्या पद्धतीनं बीड जिल्ह्याला दत्तक घ्यावं. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन इथली गृहव्यवस्था आणि इथली जी प्रशासन व्यवस्था जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी सुधारली असती तर खऱ्या अर्थानं हा जिल्हा पुन्हा विकासाच्या पंखाला जोडला गेला असता. पण त्यांना काय, इथलं राजकारण त्यांच्यासाठी गायची हाडकं बनलेली आहेत. इथल्या राजकारणामुळे त्यांच्या करिअरमध्ये कुठंतरी गतिरोधक होईल अशी भीती वाटते. त्यामुळे या गोष्टीत मुख्यमंत्र्यांनाही रस नाहीये, न पालकमंत्र्याला रस नाहीये किंवा मंत्रिमंडळातल्या कोणत्याच मंत्र्याला रस नाही.
ज्या पद्धतीने आडगळणी पडलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची अवस्था करून ठेवली आहे ना, त्याची परिणिती आज आम्हाला भोगण्याची वेळ सर्वसामान्य लोकांना येऊ लागली. त्यामुळे खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थित्या सावरण्यासाठी नेमकं काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे तुमच्या डोक्यात असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि रक्ताची नाती जर रक्तावर उठले असतील, एकमेकाला संपवायला निघाले असतील, तर ह्याच्यासाठी सुद्धा काय करता येईल किंवा यासाठी काय केलं पाहिजे हेही प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.